मामावले आणि शेतकरी हितचिंतकांनो, आज आपला पहिल्या टप्प्यातील खरबूज लागवडीचं काम जवळपास पूर्ण होतंय। उद्या आपण याच्यावरती लागवड करणार आहे। आज हे मल्चिंगवर तुम्ही पाहू शकता, या प्रकारचे आपण मल्चिंग आथरणे छिद्र पाडणे काम केलं आणि सर्वात प्रथम याच्यामध्ये आपण मेंढ्या घातल्या होत्या, त्याच्यानंतर कपाशी उपटली आणि कपाशी उपटल्यानंतर दोन रोटरच्या पाया दिल्या। दोन रोटरच्या पाया दिल्यानंतर आपण याच्यावरती एक वखरची पाळी दिली। नंतर आपण लॅटरल आथरले आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती गांडूळ खताचा भरणा, आपल्याकडे जे गांडूळ खत मोठ्या प्रमाणात आहे त्याचा भरणा केला। त्याच्यानंतर रासायनिक खताचा भरणा केला आणि त्याच्यानंतर आपण लॅटरल आथरून त्याच्यावरती पाणी काढले आणि ते बेड आपण लोडीने किंवा गोली ज्याला म्हणता येईल त्यांना आपण सपाट केले आणि त्याच्यानंतर आपण कालपासून याच्यावरती मल्चिंग आथरतोय। हे आपले दोन जवान आहेत, ते पाहू शकता। हा एक सुमित ढाकणे आणि हा आपला कामावरचा विकास डुकरे पाटील। तर हे दोघं जण मल्चिंग आथरलं। ही कॅमेरामन आपली गर्दनीन ही स्पेशल मल्चिंग ओढण्यासाठी आणि माझ्याकडे काम आहे फक्त मल्चिंगवरती छिद्र पाडण्याचं। तर आज आनंद या गोष्टीचा होतोय की 2 दिवसात आम्ही जवळपास 40 बेड आणि 9 बंडल मल्चिंगचे आथरलेत। हे सोपं काम नाही, पण कामाची ओढ तेव्हा तयार होते जेव्हा हमी पाणी असेल। आता मी खूप शोधत होतो की कपाशी उपटल्यानंतर कुठलं पीक करावं, पण ती सर्व पिकं हे 60 दिवसानंतर चालू होणारे किंवा 70 दिवसानंतर चालू होणारे पिकं होते। तर खरबूज मधला आपल्याला खूप मोठा दांडगा अनुभव आहे आणि हेच एकमेव असं पीक आहे की जे 70-75 दिवसामध्ये आऊट होतंय। म्हणून आपण हे पीक करतोय आणि उद्याची लागवड करतोय। तर ती लागवड कशी करणार, काय करणार याचा व्हिडिओ नक्कीच उद्या चालतो, तुम्ही पाहाल। अशी अपेक्षा करतो। आमच्याकडे जर हमी पाणी असतं ना तर हे खरबूजचं 12 पीक घेतलं असतं किंवा इतरही कुठले पिकं घेतले असते। आता हा जो दुसरा टप्पा तुम्हाला दिसतोय, तर याच्या पाठीमागे आपण उद्यापासून लागू किंवा परवापासून याच्या तयारी लागू आपण 2 टप्प्यामध्ये खरबूज लागवड करणार आहे। त्याची अधिकाधिक माहिती आजपासून मी नक्कीच तुम्हाला देत राहील। एवढंच बोलून थांबतो। ऋणाई सदैव आपल्याच काळ्या मातीचा धनी।